स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू। तुमचं वेलकम आहे ज्ञानदीपची आपली जी मिशन प्रिलिमची बॅच आहे MCQची। त्यात हा आपला आता 5th सेट चालू करत आहेत आपण। मागच्या सेटमध्ये अप्रोच, कंटेंट, हाऊ टू डेव्हलप स्किल्स आणि हाऊ टू यूज दॅट स्किल्स इन व्हेरियस प्रिलिम्स एक्झामिनेशन। सो इन दिस सेट वी आर लुकिंग फॉरवर्ड की आपण बघतोय की आपण ऑप्शनशी कसं खेळायचं आणि एक जरी माहिती असलं, एक जरी स्टेटमेंट, इफ यू नो वन स्टेटमेंट यू कॅन सॉल्व दॅट क्वेश्चन। बट त्याला इम्पॉर्टंट आहे तुम्ही इफ यू एबल टू प्ले विथ ऑप्शन्स। सो त्या ऑप्शनशी कसं खेळायचं हा मोस्ट इम्पॉर्टंट मोटिव्ह आहे। आणि सेकंड्स आपलं की आपले स्किल्स आणि अप्रोच आपण फर्दर कसे इम्प्रूव्ह करू शकतो। सो चालू करू आपण ह्या 5th सेट। फर्स्ट, with reference to purchasing manager index, consider the following statement। आता हा क्वेश्चन का आला? बिकॉज PMI जो आहे हा नोव्हेंबरमध्ये खूप मोठा एक्सपांड झालेला होता। इट इज 10th मंथ हाय। सो दॅट इज वाय दिस इंडेक्स आली आहे। इकॉनॉमीसाठी खूप इम्पॉर्टंट इंडेक्स आहे, ज्याच्यावरनं सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आपल्याला एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह देतं इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजचा। सो त्याचे हे PMI is an index of the prevailing direction of the economic trends in the manufacturing sector only। ठीक है। Second आहे the PMI is compiled and released monthly by the INHS Markit India। सो याच्यात अप्रोच काय आहे की ही इंडेक्स काय आहे फर्स्ट। सेकंड अप्रोच आहे ती कोण रिलीज करतं। आणि थर्ड अप्रोच आहे तिचं इकॉनॉमी एक्सपांड होते का कॉन्ट्रॅक्ट होते हे त्याच्यावरनं कसं समजतं। सो बेसिक्स, हाऊ टू अंडरस्टँड बेसिक हा त्याच्या मागचा अप्रोच होता। सो ठीक आहे। थर्ड आहे PMI नंबर ग्रेटर दॅन 50 इंडिकेट्स एक्सपान्शन इन बिझनेस ॲक्टिव्हिटी, अ नंबर लेस दॅन 50 शोज कॉन्ट्रॅक्शन। ठीक आहे। सो फर्स्ट स्टेटमेंट बघू आपण। त्याच्यात काय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ओनली। आता जर PMI इंडेक्स आहे ती पूर्ण इकॉनॉमी दाखवते की इट इज बीन कॉन्ट्रॅक्टिंग ऑर एक्सपांडिंग। सो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ओनली असेल का? सो हे काय इथं आपल्या एक्स्ट्रीम स्टेटमेंट। ठीक आहे। जर फक्त मॅन्युफॅक्चरिंग असतं तर याच्यामध्ये काहीतरी डिरेक्शन असते आपल्याला। सो फर्स्ट स्टेटमेंट काय एक्स्ट्रीम स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग। द PMI इज कंपाइल्ड अँड रिलीज मंथली बाय द IHS मार्केट इंडिया। आपण असं कन्सिडर करू की आपल्याला माहिती नाही की IHS मार्केट इंडियाने कंपाईल केली का नाही। मग आपण थर्ड स्टेटमेंट बघू। द PMI नंबर ग्रेटर दॅन 50 इंडिकेट्स एक्सपान्शन। ठीक आहे। सो आपण जर इथं लॉजिक अप्लाय केला आणि अ नंबर लेस दॅन 50 शोज कॉन्ट्रॅक्शन, तर हे आपल्याला करेक्ट फील होतं। स्टील आपण पहिल्या स्टेटमेंटने जाऊ। पहिला आपल्याला कन्फर्म माहिती करेक्ट आहे। जर फक्त 1 आहे तर 3 ऑप्शनमध्ये येतं 1 1 1। ठीक आहे। आणि आपल्याला काय करेक्ट दाखवायचं, सो हा ऑप्शन गेला। आता सेकंड जे आहे आणि थर्ड जे आहे ते आपल्याला माहिती आहे का? नाही, सॉरी, फर्स्ट जर स्टेटमेंट रॉंग आहे तर फर्स्ट स्टेटमेंट याच्यात पण आहे, याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे। सो आन्सर काय येईल? फर्स्ट। सो ऑप्शन 1। ठीक आहे। नेक्स्ट, Pegasus was sometimes in news. It was associated with which of the following? Pegasus खूप न्यूजमध्ये होतं मागच्या वेळेस पण आणि यावेळेस पण। NSO नावाची कंपनी आहे जी पेगासस नावाचं सॉफ्टवेअर सेल करते गव्हर्नमेंटला। सो पेगासस खूप न्यूजमध्ये होतं। तर ते कशासाठी होतं? इट इज अ स्पायवेअर, न्यूली फाउंड एक्झॉटिक ॲनिमल इन अंदमान निकोबार, रोबोट डेव्हलप टू टेक केअर COVID-19 पेशंट, आणि चौथा आहे नेम ऑफ न्यूली इमर्ज क्रिप्टोकरन्सी। सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पेगासस स्पायवेअर आहे जे स्पाय करतं। व्हेरियस पर्सन स्पाय केलं। इंडियामध्ये खूप मोठा इश्यू झाला होता, पार्लमेंटमध्ये पण खूप मोठा इश्यू झाला होता। सो हे सिम्पल आहे, ज्याने फक्त हेडलाईन्स पण वाचल्या असतील त्याला पण हे इझिली सॉल्व करता येईल। सो हे काय होतं आपला अप्रोच होता। जी नवीन गोष्ट आहे
जी नवीन गोष्ट आहे न्यूजमध्ये त्याला आपण फॉलो करायची आहे, दॅट इज पेगासस. सो नेक्स्ट, रिसेंटली समिट फॉर डेमोक्रेसी इन न्यूज कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. समिट फॉर डेमोक्रेसी झाली आत्ताच, सो त्याच्यासाठी हा क्वेश्चन होता करंटवाला, इम्पॉर्टंट क्वेश्चन. इट वॉज अ व्हर्च्युअल समिट हॉस्टेड बाय युनायटेड नेशन टू रिन्यू डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. सेकंड आहे, द 3 themes आर डिफेंडिंग अगेन्स्ट अथॉरिटेरियनिझम, ॲड्रेसिंग अँड फायटिंग करप्शन, आणि तिसरा आहे ह्युमन राईट्स. आणि थर्ड स्टेटमेंट आहे, इंडिया आणि रिपब्लिक ऑफ चायना पार्टिसिपेट इन द समिट. ठीक आहे. आता फर्स्ट स्टेटमेंट बघू. जर तुम्ही नॉर्मली रीड केलं असेल डेमोक्रेसी समिट फॉर डेमोक्रेसी, तर याची कोणी ऑर्गनाईज केली, तर इट इज ऑर्गनाइज बाय US. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट आलं रॉंग. आता हे माहिती नाही आपला थर्ड, इंडिया आणि रिपब्लिक ऑफ चायना पार्टिसिपेट इन द थीम, किंवा मग त्याच्यात 3 themes होत्या किंवा यांनी पार्टिसिपेट केलं. सो फर्स्ट स्टेटमेंट वाचून जाऊ आपण की फर्स्ट रॉंग आहे. जर रॉंग असेल तर नन ऑफ द अबव येऊ शकतं. ठीक आहे. आणि ओनली 2 and 3 येऊ शकतं. सो रॉंग आहे, मग ओनली 2 and 3 आणि नन ऑफ द अबव. आता इथं जर बघितलं तुम्ही, रिपब्लिक ऑफ चायना कोण आहे? रिपब्लिक ऑफ चायना म्हणजे तैवान, आणि जी चायना आहे ती पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आहे. ठीक आहे. आणि जर समिट फॉर डेमोक्रेसी तुम्ही बघितलं आणि ज्या 3 themes बघितल्या, तर याच्यात काय सिमिलॅरिटीज दिसतं आपल्याला, जे आपण बघितलंय की सिमिलॅरिटीज कशा एस्टॅब्लिश करायच्या. ठीक आहे. जर याच्यात सिमिलॅरिटीज दिसत आहे तर सेकंड राईट आहे. जर सेकंड राईट येईल तर ओनली 2 and 3. ठीक आहे. आणि इंडिया तर पार्टिसिपेट करेल, आणि तैवानला इन्व्हिटेशन होतं म्हणून त्याच्यावर खूप मोठं काय आली होती, कंट्रोवर्सी झाली होती, म्हणून हे तैवान, म्हणून त्याचं नाव आहे रिपब्लिक ऑफ चायना. सो दॅट इज स्टेटमेंट 2. थर्ड आहे, विथ रेफरन्स टू 5G टेक्नॉलॉजी. ही खूप न्यूजमध्ये आहे 5G टेक्नॉलॉजी, त्यासाठी हा क्वेश्चन आहे. करेक्ट स्टेटमेंट बघायचं आपल्याला याच्यापैकी. 5G runs on the same radio frequencies that are currently being used for your smartphone, Wi-Fi network and satellite communication. It has the highest latency among all cellular network. आता इथं आपण आपलं लॉजिक कसं यूज करू शकतो. ठीक आहे. आता 5G जे फोन येत आहे, आपण काही वेगळं चेंज होत आहे का त्याच्यात? नाही. 5G या सेम फोनमध्ये, ज्या फोनमध्ये 4G त्याच फोनमध्ये 5G चालणार आहे. म्हणजे आपण आत्ता जर रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे तर तो पण रेडिओ फ्रिक्वेन्सी जर चालू आहे, आपण डिव्हाइस चेंज करत नाही आहे पूर्ण ऑल टुगेदर. बिकॉज आपला जो फोन आहे 5G, आपला जो फोन आहे 4G, त्याच्यातच 5G चालणार आहे. असे खूप सारे फोन आले की 5G येऊन गेले 5G टेक्नॉलॉजीच्या आधी, आणि त्यात आता आपण 4G यूज करतोय. सो पहिलं स्टेटमेंट हे आपल्या लॉजिकनुसार आणि नॉलेजनुसार ॲप्लिकेशनवर हे राईट आहे. ठीक आहे. आता इट हॅज द हायेस्ट लेटन्सी अमंग द ऑल सेल्युलर नेटवर्क. लेटन्सी हे जिथं लेटन्सी जास्त असतं ते नेटवर्कची स्पीड हे कमी असते. सो हे काय उलट आहे, ज्याची लेटन्सी कमी त्याची स्पीड जास्त. सो हे राईट येईल का? हायेस्ट लेटन्सी येईल का याला लोवेस्ट लेटन्सी येईल. ठीक आहे. काही लोवेस्ट लेटन्सी. आणि स्टेटमेंट काय बघायचं आपल्याला? करेक्ट. सो कोणतं करेक्ट आहे याच्यात? ओनली 1. ठीक आहे. नेक्स्ट, consider the following statement with respect to population control in India. The National Family Health Survey आला 5, त्याच्यात दिसलं की आपला पॉप्युलेशन रेट हा कमी होतोय, बिकॉज रिप्रोडक्टिव्ह रेट पण आपला कमी होतोय, त्याच्यामुळे हा क्वेश्चन होता. सो आपण थोडं हिस्टॉरिकल अप्रोच बघितला की याच्याचं बेसिक्स, याची हिस्ट्री काय आहे त्याच्यासाठी. सो हा अप्रोच वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जर आत्ता काही घडतंय तर त्याला हिस्ट्री काहीतरी इम्पॉर्टंट, आणि त्याच्या मागे काहीतरी खूप मोठं एफर्ट्स होते आपले, त्याच्यामुळे आपण ते एबल अचीव करू शकलो. जो रिप्लेसमेंट रेट आला आपला 2.1च्या खाली आला. ठीक आहे. सो याला काहीतरी हिस्ट्री आहे, काहीतरी पॉलिसी अप्रोच आहे, काहीतरी एफर्ट्स आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, सिव्हिल सोसायटी अँड ऑल, त्याच्यासाठी हा क्वेश्चन होता. सो फर्स्ट, इंडिया वॉज द फर्स्ट कंट्री टू अडॉप्ट फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम इन 1952. इंडिया होतं का? हो. यस, इंडिया वॉज द फर्स्ट कंट्री टू अडॉप्ट फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम. आता बघायचं सेकंड, द नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी
2000 aims to bring the total fertility rate to replacement level by 2010 and to achieve stable population by 2045. ठीक आहे. आता हा थोडा फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे, सो आपण हे साईडला ठेवू. थर्ड बघू. द मेन स्ट्रॅटेजी कंटिन्यू टू बी पर्सुएशन, एज्युकेशन अँड एनकरेजमेंट. आता फॅमिली प्लॅनिंग जो आपला जो अजेंडा होता, आपण कोर्सिव्ह पॉलिसी कधीच नाही यूज केली, आपण कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिसी यूज केली. आणि त्या कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिसीमध्ये हेच होतं आपलं की परसुएट करा लोकांना की स्मॉल फॅमिली, त्यांना एज्युकेट करा स्मॉल फॅमिलीचे बेनिफिट्स सांगून आणि त्यांना एनकरेज करा. ठीक आहे. आपण कोर्सिव्ह पॉलिसी यूज नाही केली जी चायनाने केली. ठीक आहे. तर थर्ड जर स्टेटमेंट राईट आहे तर थर्ड कशात आहे? 1, 2 and 3. ठीक आहे. पहिला गेला, थर्ड बघायचं. ठीक आहे. आता फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे, तर फर्स्ट स्टेटमेंट कशात आहे? ऑल ऑफ दी अबव. याच्यात नाही. मग काय? जर फर्स्ट राईट आहे, थर्ड राईट आहे, सेकंड तुम्हाला माहिती असलं जरी नाही माहिती असलं तर ते राईट. ऑल ऑफ दी अबव. ठीक आहे. नेक्स्ट. सो हे म्हणतोय मी की हे ऑप्शनशी आपण कसं खेळायचं आहे. तुम्हाला एक माहिती, दोन माहिती, पण याच्यासाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ॲटलिस्ट एक तरी ऑप्शन, एक तरी स्टेटमेंट किंवा फॅक्ट किंवा कन्सेप्ट हे तुम्हाला माहिती पाहिजे. एक जरी माहिती असले तर असे खूप सारे क्वेश्चन आहे, ॲटलिस्ट 5 ते 6 क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, पण ते हे 100% करेक्ट पाहिजे, त्याच्यात तुम्ही डायरेक्ट रिव्ह्यूज घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू पैका रिबेलियन. ठीक आहे. हा इश्यू खूप गाजला आता पार्लमेंटमध्ये आणि बाहेर पण, पैका रिबेलियन. ठीक आहे. सो आपण बघू पैका रिबेलियन काय असोसिएटेड आहे. आता इट वॉज अन आर्म रिबेलियन अगेन्स्ट कंपनी रूल इन इंडिया इन 1817. सो थोडंसं फॅक्च्युअल बेस्ड आहे. ठीक आहे. सो याला थोडा साईडला ठेवू. इट इज मेनली स्टार्टेड अँड स्प्रेड ओव्हर झारखंड. And Indian government officially considered it is the first war of independence. सगळ्यात इम्पॉर्टंट स्किल्स काय यूज करायचे इथं तुमचं नॉलेज अप्लाय करायचं. सो ठीक आहे. कसं? इंडियन गव्हर्नमेंट ऑफिशियली कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स. आपल्याला माहिती 1857चा जो रिवोल्ट होता दॅट वॉज द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स, नॉट द पैका रिबेलियन ऑफिशियली. ठीक आहे. सो हे स्टेटमेंट काय येईल? रॉंग. जस्ट थर्ड रॉंग आहे. जरी तुम्हाला हे दोन्ही स्टेटमेंट माहिती नसले तरी ऑप्शन काय आहे? 1. आणि याच्यात पण दुसरं पण एक लॉजिक आहे. पैका रिबेलियनला कोण डिमांड करते की इट शुड बी द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स? दॅट इज डिमांडिंग ओडिशा. ठीक आहे. ओडिशा गव्हर्नमेंट, तुम्ही हेडलाईन्स जरी वाचल्यात समजेल तुम्हाला. ओडिशा गव्हर्नमेंट डिमांडिंग इट शुड बी डिक्लेअर्ड ॲज ऑफिशियली डिक्लेअर्ड ॲज अ फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स. जर ते ओडिशा डिमांड करते आहे तर इट मेनली स्टार्टेड अँड स्प्रेड इन झारखंड असेल का? तर नाही. लॉजिकली बघितलं तर नाही. सो तसं पण ऑप्शन 1. ठीक आहे. नेक्स्ट. पॉसिबल प्रॉस्पेक्टिव्ह बेनिफिट्स ऑफ ग्रीन हायड्रोजन. ठीक आहे. ग्रीन हायड्रोजन आपण नॅशनल हायड्रोजन मिशन पण लॉन्च केला आहे. नॅशनल हायड्रोजन मिशन. ठीक आहे. सो हा क्वेश्चन ग्रीन हायड्रोजन खूप इम्पॉर्टंट आहे फॉर प्रिलिम, मेन्स अँड इंटरव्ह्यू इन ऑल पर्स्पेक्टिव्ह. सो त्याचे बेनिफिट्स काय असू शकता कम्पेअर्ड टू फॉसिल फ्युएल्स. सो फॉर एक्झाम्पल असा क्वेश्चन, आणि UPSCने असे क्वेश्चन लास्ट 2 इयरमध्ये खूप विचारले. प्रॉस्पेक्टिव्ह बेनिफिट्स काय असतील, त्याचे इम्प्लिकेशन्स काय होतील. सो असे खूप सारे क्वेश्चन आहे ज्याला आपण बघितलं तर इट इज मेनली अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन, बट हे क्वेश्चनची फ्रिक्वेन्सी आता वाढली आहे. सो त्याच्यासाठी हा क्वेश्चन होता. स्टेटमेंट बघू. मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द युनिवर्स, एनर्जी डेन्स, व्हेरी हायली इफिशियंट, लो एक्सप्लोजन रिस्क, कॅन बी इझिली स्टोर्ड आणि एझी रिफिलिंग. आता आपण नॅशनल हायड्रोजन मिशन जर एवढं मिशन लॉन्च केलं आहे, जर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आणि पर्स्पेक्टिव्ज हा एनकरेज करताय हायड्रोजन यूज करण्यासाठी फॉर व्हेरियस एनर्जी पर्स्पेक्टिव्ह, ऑटोमोबाईल अँड एक्सेट्रा, तर हा मोस्ट अबंडंट आहे का? हे सायन्स फॅक्ट आहे. हायड्रोजन इन द युनिवर्स. यस.
आपण इलेक्ट्रोलिसिस करून H आणि O सेपरेट करू शकतो वॉटरपासून. सो पहिलं स्टेटमेंट राईट. ठीक आहे. आता जरी हे तरी माहिती नसलं तरी आपण याच्यात काय बघायचं, एक्सेप्शन बघायचं. काय बघायचं, एक्सेप्शन. ठीक आहे. तर आधी ऑप्शन्स बघायचे मग ते वाचायचं. आता ऑप्शन मध्ये बघितलं तुम्ही तर इथं काय, ऑल ऑफ दी अबव, ओनली 2 3 4, सो 1 नाही आहे इथं. ओनली 2 3 6 आहे, 1 नाही आहे, आणि 4 नाही आहे, 5 नाही आहे. ठीक आहे. इथं काय नाही आहे, 4 नाही आहे आणि 5 नाही आहे. ठीक आहे. त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काय, 1चा 1. ठीक आहे. 1 आहे, सो 1 आहे. मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. आपण याच्यात बघू सगळ्यात हे सिंपल की जर त्याची बेनिफिट्स विचारले, ठीक आहे, तर याला लो एक्सप्लोजन रिस्क आहे का आणि कॅन बी इझिली स्टोर्ड. ठीक आहे. हे 2 स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. आता हायड्रोजनची सगळ्यात मोठी डिफिकल्टीज काय आहे की इट इज नॉट इझिली स्टोर्ड. त्याला खूप हाय प्रेशर लागतं. सो स्टोरेज, नॉर्मल स्टोरेज as compared to fossil fuels, it's very difficult. That is why we are not able to develop it very efficiently or quickly. So that is important. आणि low explosion risk. तर सेकंड हा क्वेश्चन की हाय एक्सप्लोजन रिस्क आहे. ठीक आहे. आणि इझिली रिफिलिंग आहे, व्हेरी हायली इफिशियंट आहे, म्हणूनच आपण ते हे करतो. एनर्जी डेन्स आहे म्हणूनच आपण एनर्जी मिशन फॉलो करतो. सो द फोर्थ आणि फिफ्थ नाही आहे, तर 4th आणि 5th नाही आहे. सो ओनली 1 2 3 and 6. ठीक आहे. असं तुम्ही ऑप्शनशी खेळून तुम्हाला येऊ शकते. तुम्हाला मोस्ट अबंडंट आहे माहिती असलं नसलं तरी, पण त्याच्यातले हे 2 एक्सेप्शन शोधले आपण की हे एक्सेप्शन्स आहे, त्याच्यामुळे आपलं नॉलेज यूज करून हे 2 एक्सेप्शन आहे. 2 एक्सेप्शन याच्यात नाही आहे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट, which of the following state awarded a national level award for being a best state for promoting empowerment of people with disabilities? सो हा थोडा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. याच्यात मेनली आहे 2 गोष्टी यूज करायच्या आहे. आपण विचारला पहिला अप्रोच, काय रीड करायचं आहे. ठीक आहे. सेकंड गोष्टी आहे फॅक्ट्स, काही फॅक्ट्स कशा इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड अजून एक गोष्ट आहे, what to live. अप्रोच काय रीड करायचं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे काय इम्पॉर्टंट असते. सो कोणता अवॉर्ड मिळाला. आता अवॉर्डवर आजकाल खूप झाले क्वेश्चन विचारले आहेत. मागच्या वर्षीच 2 क्वेश्चन UPSCने विचारले. सो अवॉर्ड हा अप्रोच झाला. फॅक्ट्स कोणाला दिला हा फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड व्हॉट टू लिव्ह. जर ही गोष्ट तुम्हाला नाही येत आहे, माहिती आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्याने ही सुटली वाचणं किंवा तुम्ही वाचलं पण तुम्हाला लक्षातच नाही आलं बिकॉज एवढा इम्पॉर्टंट नव्हता, इफ यू फील दॅट वे, आणि तुम्ही रीड नाही केलं तर काय करायचं. आणि खूप फॅक्च्युअल बेस आहे. म्हणजे याच्यात जर तुम्ही रीडच नाही केलं तर तुम्ही यू आर नॉट एबल टू आन्सर दिस. ठीक आहे. मग एक तर तुक्का मारा, एक तर सोडा. सो असं बेटर आहे की तुम्ही व्हॉट टू लिव्ह मध्ये जो येतो ना हा सोडायचा. याच्यामुळे तुमचे निगेटिव्ह मार्क्स कमी होतात. सो असे 3 गोष्टी याच्यासाठी हा क्वेश्चन होता. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू लेसर फ्लोरिकान. हा ॲनिमल जो आहे हा न्यूजमध्ये होता, खूप सारा न्यूजमध्ये होता, त्याच्यासाठी हा क्वेश्चन आहे. इट बिलॉंग टू द बस्टर्ड ग्रुप and is found in the tall grassland. हे त्याचं हॅबिटॅट दाखवते. सो अप्रोच काय आहे इथं, टू रीड कुठे ते राहतात, कोणते जे मेन इम्पॉर्टंट ॲनिमल्स आहे. सो हा अप्रोच हॅबिटॅट. दुसरा, इट इज लिस्टेड ॲज अ लिस्ट कन्सर्न ऑन द IUCN लिस्ट. ठीक आहे. आणि थर्ड, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हॅज लॉन्च इट्स रिकव्हरी प्रोग्राम. सो सगळ्यात इम्पॉर्टंट कोणती गोष्ट आहे हे तर अंडरस्टँडिंग बेस किंवा लॉजिक तुम्ही लावलं, तुमचं नॉलेज अप्लाय केलं तरी तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. सगळ्यात मोठा कोणता, हा मी जे म्हटलं ना, एक इम्पॉर्टंट फॅक्ट किंवा एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट किंवा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला माहितीच पाहिजे आणि ती तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करण्यात 100% मदत करेल. सो दॅट इट इज. जर ही एवढं न्यूजमध्ये आहे लेसर फ्लोरिकान आणि ते लिस्ट कन्सर्न असेल का, हे काय आहे याच्यात, कॉन्ट्राडिक्शन आणि एक्स्ट्रीम स्टेटमेंट पण आहे. आपण जे स्किल्स म्हणतो ना, हे कॉन्ट्राडिक्शन आणि एक्स्ट्रीम स्टेटमेंट, ह्या 2 स्किल्स इथे यूज होता. ऑप्शनशी खेळायचं.
सेकंड काय आहे, रॉंग आहे. जर सेकंड याच्यात रॉंग आहे, याच्यात पण आहे, याच्यात पण आहे, म्हणजे काही ओनली वन आहे, ओनली 1 and 3, सॉरी. ठीक आहे, याच्यात पण 2 आहे, सो ओनली 1 and 3. ठीक आहे. नेक्स्ट, विथ रेफरन्स टू पोषण अभियान. पोषण ट्रॅकर जे आहे ना ते न्यूजमध्ये होतं, कारण त्याचा डेटा रिलीज नाही झाला. आता अप्रोच काय, जर पोषण ट्रॅकर न्यूजमध्ये होतं तर आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे की आपण पोषण अभियानच पूर्ण वाचायला पाहिजे. सो हा अप्रोच होता. आता पुढे स्टेटमेंट करेक्ट. आता याच्यात आपण आपले स्किल्स यूज करू. इंटेन्सिफाईड हेल्थ अँड न्यूट्रिशन सर्व्हिस फॉर द फर्स्ट 300 days. जर तुम्हाला न्यूट्रिशन बद्दल नॉर्मल नॉलेज जरी असलं, बेसिक नॉलेज, तो जो न्यूट्रिशन प्रोग्राम आहे इट हॅज टू बी फॉर 3 years or 1000 days to get result in malnutrition, stunting, wasting. So that has to be 1000 days. आणि पोषण अभियानचं सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट जो चेंज होता तो याच्यासाठी होता की एम्फॅसिस ऑन फर्स्ट 1000 days. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, रॉंग. जर फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे, आता आपण थर्ड स्टेटमेंट बघू. बिकॉज सेकंड इज टू मच फॅक्च्युअल. आपल्याला एवढे फॅक्ट्स लक्षात राहतील नाही राहतील, सो हे खूप फॅक्च्युअल आहे. सो आपण थर्ड स्टेटमेंट बघू. इट फोकस ऑन एंगेजिंग कम्युनिटी इन दिस मिशन टू मेक इट पीपल्स मुवमेंट. ठीक आहे, हे अभियान आहे, अभियान. याच्या वर्ड्समध्येच येतं की इट इज अ कोऑर्डिनेशन बिटवीन गव्हर्नमेंट अँड पीपल, बिटवीन द सिव्हिल सोसायटी. सो त्याच्या वर्डमध्येच येतं. सो थर्ड इज राईट. जर फर्स्ट रॉंग आहे आणि थर्ड राईट आहे, थर्ड कशात राईट आहे, 2, 3, आणि फर्स्ट रॉंग आहे, फर्स्ट हा गेला आणि थर्ड राईट आहे. ठीक आहे. सो हे, सो आता आपल्याला कुठे आला 2 and 3 चेक करायचं. आता आपल्याला कुठे काय चेक करायचं, 2 आणि ओनली 2 आणि 2 and 3. इट एम्स to reduce child stunting, underweight, low birth weight by 2 percentage point per annum, anemia among children by 3 percentage point per annum. So इथं काय इम्पॉर्टंट आहे, either you know this fact or don't know. ठीक आहे. जर असा ऑप्शन आला तर, सो दॅट काय इम्पॉर्टंट आहे याच्यात, जर तुला माहिती आहे तर तुम्ही सॉल्व करू शकता. सो ऑप्शन काय येईल, ओनली 2 and 3. ठीक आहे. नाहीतर काय येईल, फक्त 3. नाही, हा तर येणार नाही. ठीक आहे. सो या 2 ऑप्शन आहे. सो 2 वर आहे. आता जर तुम्हाला हे फॅक्ट्स माहिती आहे तरच याला सॉल्व करायचं, नाहीतर लिव्ह इट. ज्या क्वेश्चनची 50% खाली प्रॉबॅबिलिटी असते, 50%, इट्स बेटर नॉट टू सॉल्व दॅट क्वेश्चन. सो इथं काय आहे, हे सेकंड स्टेटमेंट हे राईट आहे. ठीक आहे. सो ऑप्शन काय येईल, 2 and 3. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट एम्प्लॉईज द यूज ऑफ सेमीकंडक्टर चिप्स. मागच्या सेटमध्ये पण आपण हा क्वेश्चन घेतला आहे, या सेटमध्ये पण. का तर आता नवीन PLI स्कीम आहे, PLI स्कीम्स फॉर 70,000 crore ची PLI स्कीम सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगसाठी इंडियामध्ये. ठीक आहे. त्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याला आपण हा अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन घेतला आहे. याच्यासाठी हा अप्रोच आहे की इट्स नॉट जस्ट अबाउट फॅक्ट्स, अंडरस्टँडिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे की सेमीकंडक्टर कुठे यूज होते. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन असेच आहे. सो त्याच्यात आहे हे दिले, EVM, ऑटोमोबाईल, लॅपटॉप्स, फोन, LED बल्ब, वॉशिंग मशीन, टोस्टर. जिथं थोडी पण मशीन लर्निंग आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे किंवा जस्ट तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन दिलं आणि ते मशीन वर्क करते, तिथं सेमीकंडक्टर चिप्सचा जास्त. म्हणजे जितकी ऑटोमॅटिक असेल त्याला सेमीकंडक्टर चिप्स ही यूज होते. ठीक आहे. सो आता याच्यात एक्सेप्शन बघायचा, टोस्टर टोस्ट झाले की नाही, वॉशिंग मशीन कपडे वॉश झाले का नाही, LED कोण डिसाईड करतोय, मशीन कोण डिसाईड करतोय, मशीन. LED बल्ब्स. ठीक आहे. ऑटोमोबाईलचे LED बल्ब बघितले तर ऑटो असतात,
त्यांना समजलं की इट इज डार्क, देन ते ऑटोमॅटिकली होता. लॅपटॉप फोन तुम्हाला माहितीच आहे, ऑटोमोबाईल माहिती. तर आता एकच येते ऑप्शन की ईव्हीएम. नॉर्मल लॉजिक यूज केलं तुम्हाला तर तुम्ही 4-5 सॉल्व्ह करू शकता की 5 मध्ये आहे. ईव्हीएम मध्ये आहे का, दॅट इज इम्पॉर्टंट. तर ईव्हीएम मध्ये सेमीकंडक्टर चिप ही असते, ठीक आहे. फक्त तिचा रिप्रोग्रामेबल नसतं, तिचा जो कोड असतो तो रिमूव्ह केलेला असतो त्याच्यानंतर टाकल्यानंतर. सो ऑप्शन काय येईल, ऑल ऑफ द अबव. सो इथं एकच ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे ईव्हीएमला. आणि जर तुम्हाला ईव्हीएम माहिती आहे की ईव्हीएम मध्ये चिप असते आणि त्याच्यावरनच कंट्रोवर्सी की ईव्हीएम मध्ये चिप असते, सो ते रिमोटली कंट्रोलेबल आहे, पण त्याचा जो सोर्स कोड आहे तो रिमूव्ह केलेला असतो इलेक्शन कमिशनने. आणि तेच इलेक्शन कमिशनचं म्हणायचं आहे की हे रिमोटली कंट्रोलेबल नाही, हे इंडिपेंडंट मशीन आहे, त्याला वायफाय सेल्युलर नेटवर्क काहीही अप्लाय होत नाही. दॅट इज द थिंग. सो मग क्वेश्चन आहे ऑल ऑफ दी अबव. सो जे म्हणत होतो की एक माहिती पाहिजे, एक असं. आता इट इज नॉट इम्पॉर्टंट की तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या पर्स्पेक्टिव्हने माहिती पाहिजे सेमीकंडक्टर, पण तुम्ही जरी पॉलिटिकल अप्रोचने वाचलं असेल की ईव्हीएम मशीन काय आहे, त्याचं कंट्रोवर्सी काय आहे, तरी ते नॉलेज तुम्ही इथं अप्लाय करू शकता सायन्स अँड टेक्नॉलॉजीला. सो ते इंटरकनेक्शन कसं करायचं ते असं असतं. आणि हे केव्हा येतं, जेव्हा तुम्ही तुमचा माइंड एकदम काम आणि कॉन्फिडंट राहतो, तेव्हा तुम्ही हे इंटरलिंक करू शकता पॉलिटीला टेक्नॉलॉजीची, राईट. नेक्स्ट, रिसेंटली न्यू स्पेसीज ऑफ बटरफ्लाय नेम चॉकलेट बॉर्डर फिल्टर वॉज फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. आता मेनली अप्रोचचा क्वेश्चन आहे. अप्रोचचा असा क्वेश्चन आहे की जे ॲनिमल्स नवीन फाउंड होता त्याच्यावर UPSCने आधी पण क्वेश्चन विचारलेला आहे. सो ते इम्पॉर्टंट आहे की ॲटलिस्ट त्याची ते कुठे लोकेशन, ॲटलिस्ट स्टेट तरी माहिती पाहिजे त्यांचं. आणि ही न्यूज द हिंदूमध्ये होती. सो असे बरेच क्वेश्चन आहेत ते डायरेक्टली द हिंदूमधनं आलेले आहे. सो हा इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं उत्तर हे डायरेक्ट आहे सिक्कीम. आणि परत एक स्किल्स जे आपण अप्रोच दुसरा आपण सांगितलं आहे, इफ यू डोंट नो, म्हणजे हे जर पूर्ण 100% फॅक्च्युअल आहे आणि याच्यात आपले कोणतेच स्किल जे 8-9 स्किल्स आपण यूज बघतो त्यातले कोणतेच स्किल जर यूज नाही होत आहे, इट्स बेटर टू लिव्ह इट. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट ह्या सिरीजचं आहे की फक्त असं नाही की आपण काय सॉल्व्ह करू शकतो, कसे सॉल्व्ह करू शकतो, काय नाही सॉल्व्ह करायचे हे पण आपल्याला या सिरीजमध्ये दाखवून द्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट, विथ रेफरन्स टू कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ही खूप न्यूजमध्ये होती, त्याच्यासाठी क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आणि सेकंड की ह्या ज्या कमिटीज आहे कॅबिनेट कमिटीचं असं एक्सप्लेनेशन खूप काही लक्षमिकांमध्ये दिलं नाही, जे आपण स्टँडर्ड बुक यूज करतो पॉलिटीसाठी. हा त्याच्यासाठी क्वेश्चन होता की कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. म्हणून ह्या अप्रोच वाईज पण आहे की तुम्ही कसं बाहेरचं यूज करायला पाहिजे, नेट यूज करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. बिकॉज कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक्स, ह्या खूप इम्पॉर्टंट कॅबिनेट कमिटीज आहे. आणि कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट, सो त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. तर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी सगळ्यात इम्पॉर्टंट कमिटी म्हटली जाते, वन ऑफ द इम्पॉर्टंट. इट चेअर्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. ठीक आहे, मिनिस्टर ऑफ डिफेन्स अलॉंग विथ अदर नॅशनल सिक्युरिटीज इश्यू. इट डिस्कसेस मॅटर रिलेटेड टू ॲटॉमिक एनर्जी. ठीक आहे, याच्यात 2 गोष्टी आहेत. द मोस्ट इम्पॉर्टंट आहे की एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. जर कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमी, कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटी जर प्राईम मिनिस्टर हेड करतो, कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट, तर इतकी इम्पॉर्टंट कमिटी मिनिस्टर ऑफ डिफेन्स करेल का? सो नाही. सो कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी बाय प्राईम मिनिस्टर. ठीक आहे, सो हे रॉंग. आणि थर्ड, ॲटॉमिक एनर्जी हा खूप मोठा सिक्युरिटी इश्यू आहे. ठीक आहे, डिफेन्स सिक्युरिटी असेल, एनर्जी सिक्युरिटी असेल. डिफेन्स कसं माहिती ना, ॲटॉमिक बॉम्ब. सो जरी हे माहिती नसलं तरी जे सिक्युरिटी इश्यू आहे, एनर्जी सिक्युरिटी असेल, डिफेन्स सिक्युरिटी असेल, ते सिक्युरिटी येते. सो नॉर्मल लॉजिक आणि नॉर्मल आपलं नॉलेज अप्लाय केलं तर आपल्याला हे येतं. आणि इथं सिमिलॅरिटीज पण बसतात. दुसरं म्हणजे आपल्या 3 स्किल्स तुम्ही यूज करून तिन्हीचा रिझल्ट एकच येतोय की तिन्ही काय म्हणताय, हो आहे ते. ठीक आहे, 3
स्किल्स यूज करून आपल्याला तेच आन्सर मिळतं. सो सेकंड काय आहे राईट. सो ओनली 2. ठीक आहे. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू ड्रिंकिंग ब्लॅक वॉटर. ब्लॅक वॉटर हे खूप न्यूज मध्ये होतं, खूप सारे सेलिब्रिटीज ही यूज करताय. याचा ब्लॅक वॉटर यूज खूप वाढला आहे. आपल्याला ते इम्पॉर्टंट नाही कोण यूज करतं काय, आपल्याला त्याचं सायन्स काय आहे, ब्लॅक वॉटरच्या मागचं सायन्स ते इम्पॉर्टंट आहे. सो जे ॲप्लिकेशन ऑफ सायन्स बेस्ड क्वेश्चन येतात ते असे येतात. सो हा अप्रोच खूप इम्पॉर्टंट आहे की काही न्यूजमध्ये आहे ती कोणती सेलिब्रिटी, विराट कोहली, मलायका अरोरा यूज करताय पिताय त्याच्याशी आपल्याला इम्पॉर्टंट नाही, पण त्याच्या मागचं लॉजिक काय, का ते यूज करताय, का हे फेमस झालं ब्लॅक वॉटर, पिण्यावालं ब्लॅक वॉटर. ठीक आहे. इट इज नॉट अबाउट सीवेज. सो त्याच्यासाठी आहे ड्रिंकिंग. सो त्याच्या मागचं सायन्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हा अप्रोच आहे की तुम्ही असं बघितलं पाहिजे. असं जर तुम्हाला दिसतंय की ब्लॅक वॉटर यूज करताय, न्यूजमध्ये स्पोर्ट्समध्ये यूज होतोय, तर त्याच्यामागे का यूज होतोय. सो ही क्युरियासिटी पाहिजे आणि तीच क्युरियासिटी तुम्हाला असे क्वेश्चन सॉल्व्ह करायला मदत करेल. सो इट कंटेन पल्विक ॲसिड अँड विच गिव्स द वॉटर द चारकोल हू. तर चारकोल हू असतो काय याला, हो ब्लॅक वॉटर म्हणूनच आहे, म्हणून त्याला ब्लॅक कलर येतो. ठीक आहे. सो हे स्टेटमेंट काय आहे, याच्यामध्ये काय आहे, सिमिलॅरिटीज बिटवीन क्वेश्चन अँड स्टेटमेंट. ठीक आहे. सो फर्स्ट आपण राईट पकडू शकतो, आपण राईट धरत नाही पण जस्ट कन्सिडर करू शकतो. दुसरं, इट इज अन अल्कली बेस्ड वॉटर हुज pH लेवल इज लोअर दॅन 7 विच इज लेस दॅन रेग्युलर वॉटर. ठीक आहे. आता तुम्हाला भेटलं अल्कली, तुम्हाला अल्कली हा कन्सेप्ट माहिती आहे सायन्समध्ये. अल्कली काय असतं हे बेसिक्स असतं. जर बेसिकचा pH काय असतो, मोर दॅन 7. ठीक आहे. मोर दॅन 7 असतो बेसिक, आणि याचं काय म्हटलं आहे लोअर दॅन 7. सो स्टेटमेंट इट सेल्फ इज रॉंग. सो इथं काय आपलं नॉलेज कसं, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपली जी कशी यूज करायची. सो समजलं अल्कली काय आहे, बेसिक्स आहे. त्यांनी काय विचारलं लोअर दॅन 7, बट बेसिक्सचा pH काय असतो, इट्स मोर दॅन 7. सो इट्स रॉंग. इट इज नोन टू हॅव अ ग्रेटर हेल्थ बेनिफिट ड्यू टू व्हरायटी ऑफ ट्रेस एलिमेंट अँड मिनरल. स्पोर्ट्स पर्सन, सेलिब्रिटीज यूज करताय, काय यूज करताय, बिकॉज दे नोन टू हॅव, आपल्याला माहित नाही म्हणून ग्रेटर हेल्थ बेनिफिट. सो थर्ड स्टेटमेंट राईट. सो जरी तुम्हाला ब्लॅक वॉटरची कन्सेप्ट नाही माहिती असली, पण तुम्ही नॉर्मल लॉजिक, नॉर्मल तुमचं नॉलेज अप्लाय करून ते कसे सॉल्व्ह करू शकता, हा त्याच्यामागचं कसे स्किल्स यूज करायचे, अप्रोच कसा आहे की काहीतरी इम्पॉर्टंट न्यूजमध्ये आहे तर त्याच्यामागचं लॉजिक काय का आहे ते, ही क्युरियासिटी डेव्हलप करण्यासाठी आणि आपले स्किल्स कसे यूज करायचे जरी आपल्याला माहिती नसलं त्याच्यासाठी हा क्वेश्चन होता. सो 1 and 3 राईट आहे, 1 and 3. ठीक आहे. आणि जर ते वरचं फर्स्ट आणि थर्ड जरी माहिती नाही तरी आपण सेकंडचा, फॉर एक्झाम्पल सेकंड कशात आहे 2, 1. ठीक आहे. जर आपण सेकंड जर रॉंग केलं तर राईट याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात, म्हणजे ऑप्शन ओनली 1 and 3. सर दुसरं तुम्हाला बेसिक सायन्सची जरी अंडरस्टँडिंग असली तरी तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. फक्त इथं व्यवस्थित स्टेटमेंट रीड करायचं आहे, तिला समजायचं आहे, त्याच्यात तुमचं नॉलेज यूज करायचं. व्हॉट कुड बी द पॉसिबल बेनिफिट्स ऑफ फिनटेक रिव्हॉल्युशन. फिनटेक रिव्हॉल्युशन हा वर्ड आपले प्राईम मिनिस्टर मोदी यांनी यूज केला होता आणि एका स्पीचमध्ये आत्ताच. सो त्याच्यासाठी फिनटेक रिव्हॉल्युशन न्यूजमध्ये होतं. त्याचे बेनिफिट्स बघू आपण. काय काय बेनिफिट्स विचारले पॉसिबल होईल. फायनान्शियल एम्पॉवरमेंट होईल का. फिनटेक म्हणजे काय, फायनान्शियल या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, टेक्नॉलॉजिकल. फायनान्शियल आणि टेक्नॉलॉजीचा मिनिंग प्लस हे फिनटेक होतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल फोन पे. ठीक आहे. हे म्हणजे फिनटेक. तर फायनान्शियल एम्पॉवरमेंट होईल का फिनटेकमुळे, तर यस. सो फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, सो 1 आणि 1. ठीक आहे. हे 2 गेले. एक्सपान्शन ऑफ डिजिटल ट्रान्झॅक्शन, टेक्नॉलॉजी आहे, सिमिलॅरिटीज डायरेक्टली लॉजिक लागतं आहे. सो सेकंड याच्यात पण आहे, याच्यात पण. ठीक आहे. रिझॉल्व द इश्यूज ऑफ फायनान्शियल डेटा ब्रीच. काय आहे डेटा ब्रीच, आणि जेवढं जास्त डिजिटल नेटवर्क यूज होते, जेवढे जास्त डिजिटल फुटप्रिंट्स वाढतात तेवढी डेटा ब्रीचची पॉसिबिलिटी वाढते. ठीक आहे. मग काय रिझॉल्व द इश्यू. सो काय आहे कॉन्ट्राडिक्शन आहे, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. सो थर्ड काय आहे रॉंग आहे. जर थर्ड रॉंग आहे, थर्ड याच्यात आहे गेलं. तुम्हाला 4th आणि 5 नाही जरी वाचलं तरी सोल्युशन. ठीक आहे.
हां, सो हा आपला 5th सेट झालेला आहे. याच्यात आपण वेगवेगळ्या अप्रोचेस, स्किल्स आणि न्यूली फाउंड की कसं ऑप्शनशी खेळायचं, आपला अप्रोच क्युरियासिटी कशी डेव्हलप करायची, ती यूज कशी करायची हे आपण बघितलं. आपण आता नेक्स्ट टाईमला 6 सेट बघू. त्याच्यात पण आपण असं वेगवेगळं काय यूज करू शकतो, आपला अजून कसं इफिशियन्सी वाढवू शकतो आपण सॉल्व करायची, कमीत कमी अभ्यासात कसं आपण जास्त नॉलेज एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आणि इफिशियंटली आणि खूप मोठा स्कोअर करू शकतो, ते आपण नेक्स्ट याच्यात बघू. थँक्यू सो मच. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play Storeवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.